हदगावाच्या पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ। मागील 2 वर्षापासून कागदपत्रे देऊनही राशन कार्डमध्ये नाव नसल्याने नागरिकांमध्ये संताप। हदगाव तहसील कार्यालयाअंतर्गत पुरवठा विभागामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळतोय। कारण मागील 2 महिन्यांपूर्वी पुरवठा अधिकारी यांच्यावर अँटी करप्शनची धाड पडली होती। यामध्ये तेथील कर्मचारी निलंबित झाला असून नव्याने आलेला कर्मचारी वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे। मागील 2 महिन्यांपासून नागरिकांनी आपले दिलेले राशनची कामे झाली नसल्यामुळे अनेक नागरिकांची हेडसाळ होताना दिसू लागली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। आज आम्ही तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी आलेलो आहोत। मी फळी येथील सरपंच आहे, सरपंच संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे। या ठिकाणी बरेच दिवसापासून माझ्या नाही का कमीत कमी या ठिकाणी 2 ते 3 महिन्यापासून मी गावातल्या जे काही जनतेचे कामं करण्यासाठी यांच्याकडे फाईल दिल्या होत्या, त्या फाईल तर यांनी गायबच केल्या। पण आज या पुरवठा अधिकाऱ्याचा अँटी करप्शनची जे काही कोणता अधिकारी होता त्याच्यावर धाड पडली होती। त्यावेळेसपासून इथे कोणत्याही प्रकारचा अधिकारी येत नाही। आलेला अधिकारी कधी येतो की कधी जातो की आम्हाला काही पता नाही। नेहमी या अधिकाऱ्याचा कुलूप नाही का लावूनच असतो आणि आलं तर या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय आणि पैसे दिल्याशिवाय त्या पैसेवाल्याचेच कामं व्हायले, बिगर पैसेवाल्याचे या ठिकाणी कोणाचे कामं होत नाही। आज तुम्हाला सांगतो ना, हदगाव तालुक्यामध्ये कित्येक जणांचे तरी आज 25 वर्षापासून ज्या याच्या नावच नाही त्या कोकणामध्ये। आता बघा तुम्ही, एखादा व्यक्ती असेल तर 35 वर्षाचा असेल, एखादा व्यक्ती एखादी लेडीज असेल तर 35 वर्षाचा, त्याचं आतापर्यंत नाही का आपल्या राशनच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये त्याचं नाव नाही। हे कोणाची दिरंगाई आहे? कारण का यांना नावं टाकायला आम्हाला नाही का इतके वर्ष जर झटावं लागत असेल तर हे खरंच यांचा असा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो की आल्याच्या नंतर याचा पैसे दिले तरच कामं होतात आणि पैसे दिले त्यांचेच कामं या ठिकाणी खूप जणांचे झालेले आहेत। आम्ही बिगर पैशाचे कोणी आता सर्वसामान्य लोक आहेत, बिगर पैशाचे आल्याच्या याला नाही का लाईन मध्ये उभं राहावं लागते। आलं तर नाही का 1-2 तास थांबतात। त्याला कोणता तरी कर्मचारी आहे ते जेवायला गेला म्हणा, आता 11:30 12 वाजले आला तर कोणी सांगितलं का जेवायला गेला म्हणा। आला खिडकी दार लावतात, खिडकीमधून फॉर्म देतात। दार का लावतात? कोणताही असं काय कोणत्याही तहसील असो की पंचायत समिती असो, कोणत्याही कार्यालयाचं शासकीय कार्यालयाचं ऑफिसचं दार लावून काम न करता यांनी नाही का उघड दार ठेवून काम करायचे असतात। यांनी बघा हे दार लावून काम करतात। कारण का यांना पैसे घेऊन ज्याचे पैसे घेतले त्याचीच कामं करतात। या ठिकाणी या प्रशासनाचा येथील तहसीलदाराचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो, कारण का त्यांची वचकच नाही याच्यावर। पुरवठा अधिकारी या ठिकाणी नियमित हजर राहिला पाहिजे। पुरवठा अधिकारी नियमित हजर राहिला पाहिजे। सर्वसामान्य लोकांचे जे काही कामं आहेत, जे काही अडचणी आहेत, आज अन्न सुरक्षा योजनेचा असो किंवा त्याच्यामध्ये दवाखान्याच्या याच्यासाठी कोपन नाही का जे का कोपन आहे ते नेहमी लागत आहे, त्याच्यासाठी हे कामं होणे अत्यंत गरजेचं आहे। मी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की हे कामं लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत माझ्या तालुक्यातील सर्व अन्न सुरक्षा योजना असो किंवा त्याच्यात ऑनलाईन नावे कमी करणे, नावे जोडणे, हे कामे लवकरात लवकर व्हावी अशी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मी विनंती करतो।